7:30 वाजता कुर्ल्याला फास्ट गाडीने उतरले. प्लॅटफॉर्महून चालले होते. तिथं फार मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यात मी पडले. मी नेहमीप्रमाणे ड्युटीवर नाईटला जात असते. पेशंट सांभाळायची मी ड्युटी करते. खड्डा फार मोठा होता आणि त्या खड्ड्यामध्ये माझा पाय जाऊन माझ्या हाताचे 2 तुकडे झाले. माझ्या ह्या हाताला सुद्धा इजा झालेली आहे. पोलीस स्टेशनला कुर्ला पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट देण्यासाठी आले तर ते बोलले तुमची कंप्लेंट आम्ही घेणार नाही. तब्बल 18 घंटे मला इथं बसून ठेवलं. मी बाहेर मच्छरामध्ये ह्याच ठिकाणी बसले होते. माझी कंप्लेंट घेतली नव्हती त्यांनी. आता मला सांगा, माझं घर माझ्यावर चाललेलं आहे. आता मी कसं काय, आता 1 महिना आलाय मी घरामध्ये बसलेली आणि माझं भाड्याचं घर आहे. माझं घर कसं चालणार? 26 जून रोजी नेहमीप्रमाणे इंदू पगारे आपल्या कामाला निघाल्या. कुर्ला येथे रुग्ण सांभाळण्याचं ते काम करतात. त्या दिवशी त्यांची रात्रपाळी असल्यानं संध्याकाळी आंबिवली स्थानकावरून कुर्ल्याला जाण्यासाठी ट्रेन पकडली. लोकल कुर्ला स्थानकात साधारण 7:30च्या सुमारास दाखल झाली. लोकलमध्ये फारशी वर्दळही नव्हती. मात्र याच दरम्यान कुर्ला स्थानकावर उतरताना फलाटावर सुरू असलेल्या कामामुळे इंदू पगारे यांचा पाय घसरला. इंदू पगारे, मी ड्युटीवर जात असताना नाईटला मी ट्रेनमधून उतरले आणि तिथं ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला फार मोठा खड्डा होता. तिथं काही शिफ्टी डोर लावलेला नव्हता आणि त्याच्यामध्ये मी पडले आणि माझ्या हाताचे 2 तुकडे झालेले आहेत. मी 7:30 वाजता कुर्ल्याला फास्ट गाडीने उतरले. प्लॅटफॉर्महून चालले होते. तिथं फार मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यात मी पडले. मी नेहमीप्रमाणे ड्युटीवर नाईटला जात असते. पेशंट सांभाळायची मी ड्युटी करते. पेशंट सांभाळते मी. लोकल गेली होती, गर्दी होती, पण तो खड्डा फार मोठा होता आणि त्या खड्ड्यामध्ये माझा पाय जाऊन माझ्या हाताचे 2 तुकडे झाले. माझ्या ह्या हाताला सुद्धा इजा झालेली आहे. पण ह्या हाताला काही डॉक्टरनी केलेलं नाही. फक्त माझा ह्याच हाताचे 2 तुकडे झाले, डाव्या हाताचे. आणि पाठीला पण मार लागलेला आहे माझ्यावाल्या. 1 महिना आलाय मी बसू नये. खूप माझ्या हाताला तकलीफ होती. दुखतोय हात खूप माझा. डॉक्टरने सांगितलंय 1 वर्ष हाताची हालचाल होणार नाही. पोलीस स्टेशनला कुर्ला पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट देण्यासाठी आले तर ते बोलले तुमची कंप्लेंट आम्ही घेणार नाही. तर म्हटलं बाबा, माझ्या हाताला एवढी इजा झाली, तुम्ही माझी कंप्लेंट का घेत नाही? तर ते मला तुमची कंप्लेंट घेणार नाही. माझे भाषे त्यांना मला तुम्ही कंप्लेंट का घेत नाही? तर त्यांना बोलले तू जर जास्त बोलणार तर तुझ्यावर आम्ही कारवाई करू. आणि माझ्यामध्ये आरोतुऱ्यामध्ये पोलिसांनी माझ्यासंग आरोतुऱ्यामध्ये पोलीस बोलले. तब्बल 18 घंटे मला इथं बसून ठेवलं. मी बाहेर मच्छरामध्ये ह्याच ठिकाणी बसले होते. माझी कंप्लेंट घेतली नव्हती त्यांनी. जेव्हा आले ना ते मीडियावाले, तेव्हा त्यांनी सकाळी माझी कंप्लेंट घेतली 10 वाजता. तब्बल मी 18 घंटे इथं बसून होते. 5 वाजल्यापासून तर सकाळी 10 वाजल्यापासून कुर्ला पोलीस स्टेशनला मी बसून होते. इंदू पगारे यांचा अपघात घडल्यानंतर रीतसर तक्रार नोंदवून न घेता तक्रार अर्ज द्या असं पोलिसांनी सांगितल्याचा आरोप पगारे यांनी केलाय. तसंच तक्रार दाखल करतेवेळी पोलिसांनी अरेरावीची भाषा वापरली असंही इंदू पगारे यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे पोलिसांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. त्याची कंप्लेंट होणार ना, ठेकेदाराची कंप्लेंट होणार ना. तुम्हाला कंप्लेंट घेण्याचं काम होतं का नव्हतं? यांनी का कंप्लेंट घेतली नसन? यांच्यावर मी काय आरोप लावा आता सर? सांगा आता तुम्ही मला. हा, आणि ते माझ्या भाषावर मी मला तुमच्यावर कारवाई करेन मी. मग जे महिलाला मदत करतात तुम्ही त्या माणसालाच आतमध्ये टाकता. मग कसा विश्वास ठेवायचा सरकारावर? हा, विश्वासघात आहे ना हा. आणि माझी अशी इच्छा आहे, सरकारला माझी अशी कळकळीची विनंती आहे की त्या पोलिसांना जा विचारायला पाहिजे की तुम्ही कंप्लेंट का घेत नव्हते या महिलाची. 18 घंटे तुम्ही का तिला बसून ठेवलं होतं? आणि मला ताप किती आली, माझा BP वाढला होता, ते पण त्यांनी बघितलं नाही. हा, एकंदरीत तोंडाकडे बघायचे, हसायचे, माझ्या भाषेची टवळगिरी उडवायचे, मला आरोतऱ्यामध्ये बोलायचे. हा, काही कारवाई त्यांनी, आम्ही कंप्लेंटच करणार नाही म्हणजे त्याच्यावाली, कंप्लेंटच करणार नाही म्हणजे त्याच्यावाली. आम्ही इथं कंप्लेंट होत नाही आणि तुमची कंप्लेंट होणार नाही असे ते बोलत होते. आता मला सांगा, माझं घर माझ्यावर चाललेलं आहे. आता मी कसं काय, आता 1 महिना आलाय मी घरामध्ये बसलेली आणि माझं भाड्याचं घर आहे. माझं घर कसं चालणार? हा, माझी ही इच्छा आहे की त्यांना जा विचारायला पाहिजे की माझी कंप्लेंट का घेत नव्हते. हा, आता मी जर पुढचं जर काय जर बोलत तर म्हणतात सरकारची हेडळणा करते ही बाई. मी बी 4 माणसात जॉब करते, मला पण थोडीशी नॉलेज आहे ना की हे का कंप्लेंट माझे घेतो, त्याच्या मागं काय कारण आहे. हा, म्हणजे यांचं कॉन्ट्रॅक्टवाल्याचं नेमकं बोलणं झालं होतं याचा अर्थ. माझी कंप्लेंट यांना घ्यायची नव्हती. माझा म्हातारा नवरा मला हाकलून लावायचं होतं.
महिलाची काय इज्जत आहे की नाही? कुर्ला स्थानकात फलाट क्रमांक 6 येथे सरकत्या जिन्याचं काम सुरू आहे, पण ते काम सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप केला जातोय. संबंधित ठिकाणी कोणतेही बॅरिकेड्स किंवा फलक लावलेले नाही आहेत. यामुळे अपघात घडला तर संबंधित ठेकेदारावर कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी इंदू पगारे यांनी केली आहे.